गुड मॉर्निंग. विसंगत पद ओळखा. बघा, आज पुन्हा आपण त्या घटकाचा अधिक सराव व्हावा म्हणून आपण वर्णमालेतील विसंगत पद ओळखा हा घटक पुन्हा घेतोय. आता पहिलाच प्रश्न पहा. वाय, आय, ई आणि ई. आता खाली तुम्हाला चार्ट दिसतोय, त्यामध्ये अल्फाबेटचा क्रमांक आहे. मला सांगा वायचा क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 4 सर. बरोबर, पर्याय क्रमांक 4. जर क्रमांकच विचारात घ्यायचा आहे. बघा, वायचा क्रमांक किती आहे सांगा? 25. 25. आयचा क्रमांक किती आहे? 9. 9. पुन्हा पीचा क्रमांक 16. 16 आणि ईचा क्रमांक 5. हा. कोणता नियम वापरला इथं? वर्गसंख्या. 25 ही वर्गसंख्या आहे, 9 ही वर्गसंख्या आहे, 16 ही वर्गसंख्या आहे, 5 ही वर्गसंख्या नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा. DVGSETLN. आता डी चा क्रमांक आहे 4. त्याच्या जोडीला व्ही चा क्रमांक आहे 22. जी चा क्रमांक 7. त्याच्या जोडीला एस चा क्रमांक 19. ई चा क्रमांक 5. त्याच्या जोडीला टी चा क्रमांक 20. एल चा क्रमांक किती आहे? 12. आणि त्याच्या जोडीला एनचा किती आहे? एनचा 14. कुठला आहे तो पर्याय? पर्याय क्रमांक 3. बरोबर, कारण ह्या दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर किती येते? 26. 19 आणि 7 ची सुद्धा 26. लास्ट 12 आणि 14 26. मात्र तिसऱ्या पर्यायातील अल्फाबेटच्या क्रमांकाची बेरीज किती येते? 25. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. सर मी वेगळ्या प्रकारे काढलेलं. हा, कसं काढलं होतं सांग? सर जर आपण झेड हे अक्षर घेतलं नाही तर डी चा पुढून 4था क्रमांक आणि व्ही चा पण मागून 4था क्रमांकच येतोय. परत जी चा पुढून 7वा क्रमांक आहे आणि एस चा पण मागून 7वा क्रमांक येतोय. परत ई मध्ये तिसऱ्या पर्यायात तसं होत नाहीये आणि 4थ्या पर्यायात तसंच होतंय. हा, बरोबर आहे. म्हणजे 25चं 5-5 गट केलं, झेड फक्त वगळायचं की नाही? असं केलं तर एकाचा डावीकडून क्रमांक आणि एकाचा उजवीकडून क्रमांक. बरं, ठीक आहे. चला, प्रश्न तिसरा. सांगा, एल चा क्रमांक किती आहे? 12. बी चा 2. एच 8. 8 आणि सी चा 3. 3. के चा 11. 11. ए चा 1. एफ चा किती आहे बघा? एफ 6. 6 आणि डी चा 4. काय करायचं सांगा? पर्याय क्रमांक 3 गुणाकार करायचा सर. बरोबर, पर्याय क्रमांक 3. 12 दुने 24. इथं 8 गुणिले 3 24. 6 गुणिले 4 24 आणि 11 गुणिले 1 11. बघा, पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये अल्फाबेटच्या क्रमांकाचा गुणाकार समान आलेला आहे, फक्त तिसऱ्या पर्यायात वेगळा आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3.
प्रश्न चौथा QSKN पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. कसं सांगा? सर क्यूचा बाकीच्या संख्याचे नंबर मूळ संख्या आहेत आणि एनचा नंबर 14 आहे ती संयुक्त संख्या आहे. बरोबर. प्रत्येक अल्फाबेटचा क्रमांक विचारात जर घेतलं तर बघा क्यूचा क्रमांक 17 मूळ संख्या आहे, एसचा क्रमांक 19 मूळ संख्या आहे आणि केचा क्रमांक 11 ही सुद्धा मूळ संख्या आहे. मात्र एनचा क्रमांक किती आहे? 14. 14 ही काय आहे? संयुक्त संपूर्ण संख्या. संयुक्त संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. एक नंबरला बघा SQO आहे, 2 नंबर JHF, 3 नंबरला TVX आणि शेवटी MK आहे. क्रमांक विचारात घेऊया. चला एसचा क्रमांक किती आहे? एस 19. तर पर्याय क्यू क्रमांक 3. 3 येते का? 17. बरं. आणि ओचा 15. 15. चला 2 नंबरचं त्रिकूट घ्या. जेचा 10. 10, 8 आणि एफचा 6. TVX सर पर्याय क्रमांक 4. 20, 20. 22 22. चा 24. 20 आणि शेवटी पर्याय काय बघा क्रमांक काय आहे? 13. 13, 11. 9. 9. 9. काय ना? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. कारण काय? सर माग -2 केलेलं तिन्ही पर्यायात -2 असं हा. केलंय. या पर्यायात +2 असं केलं. इथं 2 न मागं गेलेला आहे अल्फाबेट. इथं 2 न मागं. इथं पण 2 न मागं गेलेलं आहे. इथं पण 2 न मागचं अल्फाबेट दिलेलं आहे. मात्र इथं पुढचं दिलंय की नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 3. BC, QS, EG आणि KM. B चा क्रमांक 2, C चा क्रमांक 3. Q चा क्रमांक किती आहे रे? 17. 17 17. आणि S चा 19. 19. E आणि G चा क्रमांक सांगा. ईचा 5 5 आणि 7. आणि 7 आणि लास्ट K आणि M चं 11 आणि 13. 11. एमचं 13. 13. मग काय येणार? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. कारण काय? बाकीच्या 3 पर्यायामध्ये एकचा एक अल्फाबेट आहे. आणि हे बाकीच्या पर्यायात 2चा फरक आहे की नाही. पहिल्या पर्यायात फक्त 1चा फरक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7वा. आता बघा डी आणि एफ. डी नंतर ई सोडलं की एफ आहे, म्हणजे +2 न पुढचा अल्फाबेट आहे ना. आणि एफ नंतर एच किती आहे रे? FGH म्हणजे +2च ना. हो. आता एम नंतर के बघा, माग 2 आहे. KLM 2 न मायनस आहे. IJK इथं पण 2 न मायनस आहे. इथं PQR +2 पुढचं 2 न आहे. RST +2. UVW +2. WXY +2. कुठला आला पर्याय? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. इथं सरळ अल्फाबेटचा वापर करायचा, क्रमांक पण नको विचारात घ्यायला.
आता इथं बघा, तुम्हाला जर अल्फाबेट विचारात घेतलं तर पहिल्यांदा 1 नंबरला पी येतं, 2 नंबरला क्यू येतं, पी क्यू पुन्हा आर येतं आणि पुन्हा एस येतं. म्हणजे हा क्रम दिलेला आहे. आता ए बी सी डी बघा, ए बी सी आणि डी. आता ए बी सी डी ई एफ 1 नंबरला, एफ जी एच आणि आय. आता शेवटचं बघा, ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू आणि पुन्हा एक्स. कुठला क्रम वेगळा आहे रे बघा? 3 4 1 2. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. हा, पर्याय क्रमांक 4 मध्ये वेगळा क्रम आहे. प्रश्न 9. हा, सांगा चा क्रमांक किती आहे? 21. 21. आणि त्याच्या जोडीला असणारे ई चा 5. डब्ल्यू चा किती आहे? 23. आणि त्याच्या जोडीला असणाऱ्या सी चा 3. ओ चा क्रमांक 15. 15. आणि त्याच्या जोडीला असणाऱ्या जे चा 10. आर एच आर चा 18. 18. आणि त्याच्या जोडीला असणाऱ्या एच चा 8. हा, काय समान आहे बघा. आता काय करू? बेरीज वजाबाकी गुणाकार. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बेरीज. बेरीज. इथं 26 आली, इथे किती आली? 26 आली, इथं 25 आली. पर्याय क्रमांक 3. हा, पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये वेगळी बेरीज आहे, बाकी पर्यायामध्ये सेम आहे बेरीज. आता इथं अल्फाबेट्स चा क्रम फक्त पहा. ए बी सी डी ई एफ जी एच. म्हणजे ई नंतर एच किती क्रमांकाचा आहे? तिसरं ना. ई नंतर बघा एफ जी एच, एच नंतर के बघा, एच आय जे के. म्हणजे एच पासून के पण 3 नंबरचं आहे ना, पुढचं म्हणल्यावर प्लस. आता एल एम एन ओ +3 ना पुढचं आहे. ओ नंतर हा बघा, ओ पी क्यू आर +3. आय जे के एल +3. एल एम एन ओ पी +4 येते का इथं? हो सर. एल पी हो बघा. सर. क्यू नंतर आर एस टी +3. टी नंतर यू व्ही डब्ल्यू +3. म्हणून कुठला पर्याय निघाला? पर्याय क्रमांक 3. पुढं विसंगत पद पी आणि ई चा क्रमांक विचारात घ्या. पी चा 16 ना, आणि ई चा किती आहे? 5. ओ चा 15. 15. आणि त्याच्या जोडीला असणाऱ्या जे चा 10. टी चा 20. 20. आणि त्याच्या जोडीला डी चा 4. 4. ओ चा 15. जोडीला असणाऱ्या एच चा 8. काय करायचं रे? बेरीज जर केली तर मी बेरीज अगोदर करून पाहतो किती ती बेरीज येतं. 21 ना, 21. इथं 25. 25, इथं 24. आणि खाली 23. 23. आता याचं उत्तर
आता बेरीज जर काढली तर 21, 25 आणि 24 या संयुक्त संख्या आहेत. 23 मूळ आहे. पर्याय तसा 4 निघतोय, परंतु त्यांचं उत्तर पर्याय 2 आले. कसं काय रे? त्यांचं पर्याय 2 उत्तर आले. 5-5च्या गटामध्ये वगैरे आहे का काय बघा बरं, किंवा डावीकडून उजवीकडून क्रमांक वगैरे. तर ठीक आहे, हा पेंडिंगला प्रश्न आपण ठेवूया. चला पुढचा प्रश्न क्रमांक 12. XTPPLHMIECGK. XTP. हा, X चा क्रमांक सांगा. 24 24. T चा 20 20 आणि P चा 16 हा. आता इथं 24 आणि 16ची बेरीज करून त्याला 2 न भागा किती ते बघा. म्हणजे सरासरी काढायची पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची. सरासरी म्हणजे बेरीज करून 2 न भागायचं. किती आली वरची बेरीज? 40. आणि भागिले 2 केल्यावर 20 आली का मधली संख्या? म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्याची सरासरी मधली संख्या येते. चला आता 2 नंबरचा पर्याय व्हेरीफाय करा. P चा क्रमांक किती आहे? 16 त्यानंतर L चा 12 12 आणि H चा 8 होते का सगळ्यावर? 16 आणि 8 ची बेरीज किती? हो, 24. तर -4 करून पण निघते की पर्याय क्रमांक 4. याचं का? हा. हा, बघूया आपण एकच मिनिट. अगोदर ह्यानं चेक करतो की तो पर्याय येतो. 16 8 24 24 भागिले 2 12. आता MI चा क्रमांक सांगा. M चा 13, I चा 9 आणि E चा 5. करा 13 आणि 5 ची बेरीज 18 आणि 18 भागिले 2 9. आता शेवट एकदा चेक करू. C चा 3, G चा 7 आणि K चा 11. आता इथं 3 आणि 11 ची बेरीज किती ती? 14. आणि 14 भागिले 2 7. तीच की सरासरी. म्हणजे चारही पर्यायामध्ये पहिल्या आणि तिसऱ्याची सरासरी दुसरी संख्या येते. बरोबर ना? मग आता कुठला पर्याय वापरायचा? हा, कुणी सांगितलं तुम्हाला चौथा पर्याय कसा काढला होता? -4 करून. -4 करून. सर बाकी सगळ्या पर्यायात -4 जर हा, पर्याय बरोबर. क्रमांक म्हणजे मागून पुढे येतं. पर्याय 4 क्रमांक आहे. 4 मध्ये हा, पर्याय क्रमांक 4 मध्ये बरोबर संख्या म्हणजे क्रम आहे आणि बाकीच्यात उलटा क्रम आहे. बरोबर आहे. चौथ्यामध्ये +4 आहे आणि बाकीच्यात -4 आहे. ठीक आहे. म्हणजे सरासरी काढायची गरजच नव्हती. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 13. BJF. B चा क्रमांक 2. J चा किती? 10 आणि F चा 6 6.
FNI बोला. Fचा 6 6 सर पर्याय यांचा क्रमांक 2 14 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आणि आयचा 9. 9 KSO हा एसचा आणि ओचा सर पर्याय क्रमांक 2 पीचा 16 एक्सचा 24 आणि टीचा किती 20. 20 सांगा पर्याय क्रमांक 2 काढलाय. पर्याय काढला. आता पहिल्याचा क्रमांक आणि तिसऱ्याचा क्रमांक कितीनं वाढला रे क्रमांक इथं? 4 ने 4 न वाढला ना. आणि तिसऱ्यापेक्षा दुसरा क्रमांक कितीनं वाढला? 4 ने 4 ने. तर दुसऱ्या पर्यायात बघा 6 आणि किती 9 3 3 9 आणि 9 किती 14 4 5 11 आणि किती 15 4 4 आणि 15 आणि किती 19 4 4 4 16 आणि किती 20 4 आणि 20 आणि किती 24 4. 4 म्हणजे पहिल्या तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये 4 न संख्या वाढलेल्या आहे. मात्र दुसऱ्या पर्यायामध्ये 3 आणि 5 अशा वाढ झालेल्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 वेगळा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14 JKN KMP PRU FHK. आता इथे कितीने वाढलं? जे नंतर लगेच के असतं ना. ABCDEFGHIJK लगेच असलं की +1 आणि के नंतर एन बघा बरं मध्ये KLMN म्हणजे 3 न पुढचं आहे की नाही. आता KMP मध्ये बघा बरं KLM म्हणजे 2 न पुढचं आहे आणि M नंतर P बघा MNOP म्हणजे 3 न पुढचं आहे. आता P नंतर R बघा P नंतर QR म्हणजे 2 न पुढचं आहे. R नंतर U बघा R एक येतोय. F नंतर बघा F ABCDFG EFGH 2 न पुढचं आहे. याच्यानंतर IJK +3 म्हणून वेगळं कुठला आहे पर्याय क्रमांक 1. आता F आणि H चा भागाकार. आता F चा क्रमांक किती आहे 6 आणि H चा किती आहे 8 8. दुसऱ्या पर्यायामध्ये L चा क्रमांक 12 आणि E चा 18 तिसऱ्या पर्यायामध्ये R चा 18 आणि X चा 24 20. चौथ्या पर्यायामध्ये O आणि T चा सांगा. O चा 15 आणि T चा 20 आता ते सिम्प्लिफाय करा. 3 बेत्रिक 6 बेचौकाट 3 चे 4 आला अतिसंक्षिप्त रूप 6 दुनी 12 पर्याय क्रमांक 2 त्रिक 18 इथं 6 त्रिक 18 6 चौक 24 इथं 5 त्रिक 15 5 चौक 20 बघा इथं 3 चे 4 आहे इथं 3 चे 4 आहे इथं 3 चे 4 आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 चे 3 आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 सांगा डब्ल्यू चा क्रमांक
23. 23. बी चा 2 2. क्यू चा 17 आणि जे चा 10. पर्याय क्रमांक 4. का रे? बरोबर आहे. 23 ही मूळ संख्या आहे. 2 पण मूळ संख्या आहे. 17 ही मूळ संख्या. फक्त 10 ही काय आहे? संयुक्त संख्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. एन हा सांगा काय लिहितं? एनच्या मागचं एम आहे म्हणजे 1 न माग ना. एसच्या मागचं आर आहे. पर्याय क्रमांक 4. 1 न मागचं. पर्याय आयचं क्रमांक 4. मागचं H आहे. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक +1. बरोबर आहे. +1 म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुन्हा बघा ए चा क्रमांक 1, सी चा 3 आणि ए चा 5. एस चा क्रमांक किती आहे? एस बघा खाली 19. यू चा 21. 21 आणि डब्ल्यू चा 23. 23. एच जे एल एच चा 8. 8, ए चा 10. 10, एल चा 12. 12, एम ओ क्यू एम चा 13, ओ चा 15, चा 17. कुठला येते बघा बरं विसंगत? मूळ संख्या आहेत ना. 1, 3, 5 मूळ. 19 मूळ नाही ते 21 मूळ नाही खरं. पण हे आपण असं धरूया कुठल्याही संख्या विषम आहेत. आणि इथं शेवटच्यात पण 15 ही मूळ नसून संयुक्त पण विषम आहेत. म्हणजे फक्त तिसरा जो पर्याय आहे याच्यामध्ये समसंख्यांच्या त्रिकुट आहे की नाही आणि बाकीच्यामध्ये विषम संख्येचं त्रिकुट आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. तर पर्याय क्रमांक 1 पण येऊ शकतो कारण बाकीच्या ज्या 3 संख्या आहेत ना त्यांच्यात 2 चा फरक आहे. सगळ्यातच 2-2 आहे केले फरक. पहिल्यात पण बाकी 1 आणि 2 3, 3 आणि 2 5 सगळे 2-2 फरक आहे. सॉरी सर. किंवा असं पण आपण घेऊ शकतो की सरासरी पण ती बरोबर सगळ्यांची पहिल्या आणि तिसऱ्याची सरासरी मधली संख्या आहे. पण ह्याच नियमाला लावूया. ही जी 3 संख्या आहेत पर्याय 3 म्हणजे त्या समसंख्या आहेत बाकीच्या विषम आहेत. बर पुढचा प्रश्न 19. विसंगत पद ओळखा. आता इथं मात्र ही बघा क्रमिका 13 ची नाही. ए पासून एम आणि एम च्या खाली एन आणि एन पासून पुन्हा उलट्या दिशेनं झेड पर्यंत 13 चा पॅटर्न वापरलाय. एवायसी मध्ये कोणती आकृती तयार होती बघा? एवायसी मध्ये कोणती आकृती तयार होती? ए पासून वाय वर गेलो आणि वाय पासून पुन्हा सी वर गेलो. व्ही तयार झालं बरोबर. ईयूजी बघा ईयूजी. सर पर्याय क्रमांक 4. 4 येते का? बरं. तर पर्याय क्रमांक ओके क्यू ओके क्यू ओके क्यू ला कुठलं उलटा येतोय ना. हो. आणि एलपीजे ला एलपीजे इथे यूज पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर पर्याय क्रमांक 3. आता तुम्हाला इथं ऑलरेडी मी चार्ट तयार करून दिलाय. तुम्हाला तिथं चार्ट तयार करायचे असतात. ए पासून झेड पर्यंत अल्फाबेट लिहायचं त्यांचं क्रमांक लिहायचं. कच्च्या कामासाठी जी जागा आहे तिथं तयारच करून ठेवायचं. किंवा ही ए पासून एम पासून पुन्हा एन पासून उलट झेड किंवा कधी कधी झेड ला क्रमांक 1 क्रमांक विचारात घ्यावं लागतं. चला पुढचा प्रश्न क्रमांक 20.
सांगा कोणता विसंगत निघतो यात? आता तुम्ही म्हणता सर इथं तुम्ही क्रमांकाचा चार्ट दिलाच नाही, पण क्रमांकाचा चार्ट इथं वापरायचाच नाही. नेलचा अर्थ काय रे नेल? मराठीत सांगा. नख नखे नखे. आणि लॉक म्हणजे एक क्रमांक 3 करणे कुलूप. फ्लॅग म्हणजे झेंडा झेंडा. आणि DIM याचा अर्थ होतोय का? नाही नाही. म्हणून पर्याय 3 वेगळा निघाला. म्हणजे 1 नंबर 2 नंबर आणि 4 नंबर हे अर्थपूर्ण शब्द आहेत. याचा काहीतरी निश्चित असा अर्थ आहे. तुझा टाईप येतो का? सेम असंच आहे. आता ह्यात बघा कुठला अर्थपूर्ण शब्द आहे? लीट पेट म्हणजे काय रे? पेट म्हणजे पाळीव ना? नाही सर. PET असतं सर ते. PET असतं का? हा हा बरोबर आहे. पेट म्हणजे पाळीव पण PET असते. मग हेट म्हणजे द्वेष करणे ना? गेट म्हणजे उशिरा आणि हा गेट ही म्हणजे गेटच आहे की नाही? म्हणजे कुठला अर्थपूर्ण शब्द निघत नाही? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1. आता ह्यातला कुठला निघेल? पर्याय क्रमांक 2. कारण सांगा ना. क्रम बघायची सेमच आहे. PQRS ABCD EFGH आणि IJKL. पर्याय क्रमांक 1. हा कारण सांगा तर. कारण सर पर्याय क्रमांक 2, 3, 4 हे सलग एका क्रमाने येत आहेत. मग सगळं सलग आहेत की नाही? सर पर्याय क्रमांक 1 सर्वांमध्ये एक एक स्वर आहे आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये नाहीये. बघा दुसऱ्या पर्यायात ए हा स्वर आहे. स्वर तरी माहित आहेत का तुम्हाला? हो ए आय ओ ओ आणि यू यू हे स्वर आहे. दुसऱ्यात ए हा एकच स्वर आहे. तिसऱ्यामध्ये ई हा एकच स्वर आहे आणि चौथ्यामध्ये आय हा एकच स्वर आहे. पहिल्या पर्यायात स्वर नाही, सगळी व्यंजन आहेत ना, म्हणून पर्याय ए. हा 23 पहा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. का रे 4 पर्याय? कारण तर त्या पर्याय क्रमांक अर्थपूर्ण शब्द नाही. बर 1 नंबरचा पर्याय वियर म्हणजे काय? सर मला वाटते पर्याय क्रमांक 2. वियरचा अर्थ आहे की नाही काय? वियर म्हणजे धारण करणे ना, म्हणजे घालणे, घालणे. हा आणि टिअर म्हणजे फाडणे, अश्रू ना, फाडणे. फाडणे. आणि बियर सहन करणे ना. तसं 4 नंबरचा त्याचा अर्थ नाही. CAAR हे स्पेलिंगच नाही, त्यामुळे पर्याय 4. हा आता 24 पहा. सी चा क्रमांक पहा. 2च प्रश्न झाले शेवटचे. सी चा 3 आहे की नाही? जे चा 10 10 आणि क्यू चा 17 17. 17. AGP बघा. ए चा 1, जी चा 7 आणि पी चा 16 16. H 8 8, 8 O चा 15 15 आणि व्ही चा 22 22. KRY बघा. के चा 11 11, आर चा 18 18 18
आणि वायचा 25. काय दिसतंय का तुम्हाला? बघा बरं एखादं रिलेशन. क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. कसं काय? तर सरासरीमध्ये वेळेच्या दोन्ही संख्यांच्या सरासरीमध्ये. सरासरी ते का? हा बरोबर आहे. 17 आणि 3 20 आणि 20ला 2 न भागले की मधली संख्या 10 आली. तसे इथं 3 नंबरच्या पर्याय किती येतच नाही की रे. तर +7 करून निघते पर्याय क्रमांक 2. हा सरासरी नको विचारत गेला मग. हा ह्यात 7 मिळवू का? 3 आणि 7 10, 10 आणि 7 17, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 11 आणि 7 18, 18 आणि 7 25. तसं इथं 6 मिळवायचे की नाही, आणि इथे किती मिळवायचे? 9. इथं वेगळं आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. शेवटचा प्रश्न आहे बघा आजच्या तासिकेतला. DEF. आता डी चा क्रमांक सांगा किती आहे? 4. 4 E चा 5 आणि F चा. 6. आता इथं पुढे 15 दिले. या तिघांची बेरीज येते का 15 बघा पण? हो सर. येतो 15 हो सर. हो सर. येते 15. आता HIJ चा क्रमांक सांगा. H 8, I 9 9 आणि 10. J चा 10. करा या तिघांची बेरीज. 27. सर. हा इथं पण 27 पुढे दिलेला आहे. एलिमेंट बघा सर पर्याय 12, क्रमांक 13 आणि 14. किती आली? 29. 39. आणि PQR 16, 16, 17, 18. 17 आणि 18. किती आली? 51. इथे 51 आहे का? नाही. नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण वर्णमालेचा वापर करून काय पाहिलेलं आहे? तर विसंगत पद ओळखा. जवळजवळ आपण विसंगत पद ओळखा संख्येचं 2 तासिका घेतल्या आणि वर्णमालेतील पदांवर आधारित 2 म्हणजे जवळजवळ 4 तासिका आपण विसंगत पद ओळखावर घेतल्या. त्यामुळे आता ह्याच्यावर मार्क नाही केलं पाहिजे. ठीक आहे, बस करूया. ओके बाय.